आज जो निर्णय झाला तो मार्कडवाडीच्या संदर्भात जे काही प्रशासनाने आणि शासनाने ते आंदोलन चिरडलं आणि मापकोपासून त्यांना परावृत्त केलं. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांना तो अधिकारच आहे असं मी म्हणतो. स्वतंत्र गाव आहे, गावाने निर्णय घेतला एकमुखाने. तिथे अडवण्याचं काही कारण होतं, तिथे कुणाचाही विरोध नव्हता. स्थानिक शासनाने सांगावं की त्या गावामध्ये एक माणसाने या प्रक्रियेला विरोध केलेला. असं असताना सुद्धा आणि आत्ताच्या निकालावर ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, जे काही लोकांमध्ये चर्चा आहे, या सगळ्या परिस्थितीमधून ही निवडणूक पारदर्शी झालीच नाही असा ठाम लोकांचा बोलण्यातून विश्वास दिसतो. मग अशा परिस्थितीमध्ये एक गाव नाही, अशी हजारो गावं आहेत की पुढे येतील. मार्कडवाडी ते एक एक्झाम्पल आहे, ते पुढे आलेलं गाव आहे. तर अनेक गावांनी महाराष्ट्रातील बोलून दाखवलं की आम्हाला आमच्या ईव्हीएम मध्ये मिळालेल्या मतावर आमचा विश्वासच नाही, आम्ही इतकी मतं अमुक उमेदवाराला कमी पडूच शकत नाही महाविकास आघाडीच्या. आणि यामध्ये तिथे लाठीमार होतो, अरेस्ट केलं जातं, म्हणून आम्ही त्यावर बहिष्कार टाकण्याचा तो निर्णय घेतला. आज उद्या सकाळी 10 वाजताची बैठक आहे. आज आमची सगळ्या प्रकारची चर्चा झाली. काही चर्चा प्रसारमाध्यमांच्या पुढे आम्हाला नाही सांगता येईल, पण उद्या 10 वाजता आम्ही सगळ्या आमदारांना बोलवलं आहे. तिथे आम्ही चर्चेमध्ये आम्ही ठरवू. पण हा बहिष्कार आजच्या पुरतीच होता. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.